खाली येत असताना आपण कुठल्या तरी कार्यक्रमाला त्यांना स्वागत करण्यासाठी थांबायला पाहिजे, अशा प्रसंगी आपण आज एकदम वेगळ्या कार्यक्रमासाठी आपल्याला ह्या करावा लागतो. मला वाटतं की आयुष्य तर जे आपल्याला नेहमी आपल्याला कुठेतरी नियतीवर विश्वास ठेवाच लागतो. बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, परंतु त्यांनी जे प्रशासनामध्ये मागच्या 30 वर्षामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं कार्य आपल्याला त्यांच्याकडून झालेलं आहे. मी मंत्रालय सेवेमध्ये असताना मी जवळून त्यांच्या कामाची बघितलेलं आहे आणि त्यानंतर फील्डवर आल्यानंतरसुद्धा मी साताऱ्याला होतो, त्यावेळेसही त्यांचा संपर्क असायचा. इथे असतानाही संपर्क होता. कोविडच्या काळामध्ये विशेषतः त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात मायग्रंट लेबर सगळी गावी निघाली आणि मी पालघरला जिल्हाधिकारी असताना रात्रीचे 2-2 वाजता मी त्यांच्याशी त्यावेळेस बोलून काही मदत लागली तर ते त्यावेळेस करत होते. निश्चित असे एक कणखर नेता, शिस्तप्रिय, एकदम कुठल्याही वेळेला टाईम वेळेवर पाळणारे आणि प्रशासनावर पूर्ण पकड, प्रशासनाची पूर्ण जाण आणि विकास कामांचा पाठपुरावा. मला आठवतं की मी सिडकोमध्ये असताना आता आपण स्वार्थी संस्था आहे त्याच्यासाठी भूखंड त्याचं बांधकाम करणे, एक प्रत्येक छोटा विषयसुद्धा खूप पाठपुराव्याने ते काम करून घ्यायचे. अशा नेत्याला आपण मुकलो. महाराष्ट्रातला साठी खूप मोठी हानी आहे, प्रशासनासाठी सुद्धा एक मोठी हानी आहे. त्यांना परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना नगरपालिकेमार्फत आणि माझ्या वैयक्तिक त्यांच्या कुटुंबियाला या दुःखातून पुढे जायला सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो ही प्रार्थना. मला वाटतं की महानगरपालिकेच्या या इमारतीचा पायाभरणीपासून ते उद्घाटन आणि एकूणच आपल्या महानगरपालिकेसाठी वेळोवेळी अनेक प्रसंगामध्ये त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि निश्चितपणे अशा वास्तू, अशा संस्था तयार करण्यामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका ही निर्विवादपणे कायमच महानगरपालिकेच्या स्मरणात राहणार आहे. मी पुन्हा त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळू ही परमेश्वराची प्रार्थना करतो.